हॅलो काही आता आपण आलोय पुण्यात त्यासाठी अभ्यासासाठी माहिती आहे तुम्हाला आपण पुण्यातच अभ्यास करायला आहे. मग आता इतके लय आता दिवस गॅप पडले आपल्याला. आता तुम्ही बघा आता पुण्यात पुण्याच्या वरी चढल्या चढल्या हे दिसतंय बघा काहीच कसलं भारी वाटतंय. आता आपण जाणार पहिल्यांदा आता हॉस्टेलला जाण्याच्या अगोदर दगडूशेठच्या मंदिरात जाणार. जर पाय बिया पडणार बाहेरून पडणार असं नाही जाणार. आणि नंतर अभ्यासाला सुरुवात करणार. मग कारण पहिला दिवस जरा चांगला जावं नाही का ते बघा कसं भारी वाटतंय. मग ते गेलो तुम्हाला दाखवतो. आता आपण आलोय हे बघा चलत चलत कसं आहे. आज काही एवढं काही गर्दी नाही तुम्हाला दाखवतो. म्हणजे इतकं भारी वाटतंय नाही का काही तिथं. मग आता मी राहायला इथंच होतो तेव्हा म्हणजे आहे हॉस्टेलला हे बघा. आता बाहेरूनच तुम्हाला दाखवणार आतमध्ये काही जाणार नाही. बाहेरच दाखवणार आतमध्ये जाणार नाही काय. बाहेरच्या बाहेर दर्शन घेणार आणि जाणार अभ्यासाला हॉस्टेल रूम वर. नंतर हॉस्टेलला मग दाखवतो तुम्हाला दिवसभराचा ब्लॉग. हे बघा बघू शकता गाईज तुम्ही गणपती बाप्पा कसं आहे. तुम्हाला आता दर्शन तर दाखवलं मी गणपती बाप्पाचं दगडूशेठ आपल्या इथं लाडाचं पुण्यातलं मंदिर. आता आपण चाललो हॉस्टेलला. हॉस्टेलवरून तसंच बॅग बिग ठेवणार आणि लॅब मध्ये जाणार अभ्यास शिकायला. बघणार तिथं काय चालू आहे काय नाही. कारण 15-20 दिवसात सुट्ट्या पडल्यात जाईल माझ्या. कारण आता तुम्हाला माहिती आहे घरी आता बॅगेत थोडं काम होतं. नंतर गावाला पण गेलोत. नंतर आल्यानंतर मग गुरुवारी आलो मग तातून मग थोडं आजारी पडलो म्हणजे असं नाही मुद्दाम पडलो. नंतर अशक्तपणा वाटतच होता. मग नंतर आज समोर मग आज आम्ही इकडे आलोय तुम्हाला दाखवतो काहीच. दिवसभरात ब्लॉग काय काय करतो आपण काय नाही. आता दिवस चांगलं जावा फक्त अभ्यास करायला लक्षात राहिलं तेवढंच लय झालं नाही काहीच. मला जेवढं वाचतोय का तेवढं फक्त लक्षात राहावं. दाखवतो तुम्हाला नंतर. आता आपण चाललोय क्लासला. आता वाजले 2:30. आता क्लासला जावं लागेल. आता कितीतरी दिवसाची सुट्टी पडली आपल्याला तुम्हाला माहितीच आहे. आता क्लासला जायचं अभ्यास करायचा. आता आपण मजा तर किती दिवस झाले केली माहितीये तुम्हाला. आता घरी 15-20 दिवस झाले घरी मजा केली. आता घरी जाणार. आता घरी नाही क्लासला जाणार. घरी घरीच आठवते सारखं. आता क्लासला जाणार आणि तुम्हाला दाखवतो क्लास इकडे पुढे. तुम्हाला माहिती आहे क्लास कुठे. आता जातो तुम्हाला दाखवतो क्लास. आणि हॅलो काही आता आज आपला पहिला दिवस माहिती आहे तुम्हाला. मग आता आपण जेवतो क्लासचा इतका भारी वाटतं ना पहिला दिवस. म्हणजे गणपतीच्या पहिलं मग भारीच होतं नाही का. आता दाखवू आपण. मग आजचा पहिला दिवस चांगला होता. गेलो क्लासवर आलो तर मी चेष्टामध्ये तरी खूप सुक्या भेटला. सुक्या दिवसाच असतो काही सुक्या असतो पण सुक्यासोबत लय दिवसाला भेट झाली. आता काय सांगावं काय घरची पण आठवण ती किती दिवस झाले 15-20 दिवस झाले घरी होतो. घरी पण लय भारी वाटत होतं नाही का. येऊ वाटत नव्हतं पण काय करावं यावं लागतंय घरच्यासाठी म्हणजे माझ्यासाठी पण. काय ते पोरं होते आपले घरचे काय हे आता इथे एकटंच राहावं लागतंय नाही का. आता राहू द्या काय नाही होत. असं स्वतःला दिलासा देतोय स्वतःच राहतोय. राहू द्या आता काही हाय. आता तू कसं काय आहे क्लासला येता जाता. मग आता दाखवतो तुम्हाला कुठं पण. तेव्हा इथून असं घर आहे आपलं. आता घरी जातो मी रूमवर जातोय. गेल्यानंतर दाखवतो. हॅलो गाईज आता आपण चाललो जेवण करायला. इतके दिवस घरी होतो इतकं चांगलं खात होतो. आता मेसला चाललोय. लय एकटं वाटायला काही लय एकटं. इतक्या दिवस पोरामध्ये होतं सारखा धिंगाणा मस्ती. आणि आता एकटं एवढं बेकार वाटायला ना काय सांगावं तुम्हाला. हे असं इकडे बघितलं माणसं पुण्यात फिरायला येते म्हणजे मेन पुण्यात. मी तर शिकायला पण येते. लय बेकार वाटायला लागले काय सांगावं काय तुम्हाला.
सारखी आठवण नाही राहिली घरची. येऊ दे आता, काय करता गाईच, काही तर आपण काही करू शकत नाही आता. तुम्हाला दाखवतो आता. आता काय नाही, गुड नाईट गाईच. आता मी जेवण करतो, नंतर अभ्यासाला जाणार, नंतर झोपणार. एवढंच आहे आता. गुड नाईट. तुम्ही पण झोपा, मला झोपू द्या. बाय गाईज, गुड नाईट. नंतर भेटू उद्या.